पट्टी खाली आदरणीय नाना रवीच्या क्रिया आंबा महोत्सवाचे शुभारंभ करत आहे। तसेच आजच्या या कार्यक्रमासाठी आवर्जून उपस्थित असलेले माननीय श्री संजय कदम साहेब, संचालक महाराष्ट्र राज्य कृषी पणन मंडळ पुणे यांचं स्वागत मी श्रीराम चांगला पावसाळा आम्ही घेतो जाणं पद्मश्री सोलापूर जरा चांगलं बघून घे मला आंबटची घेतलेली साईज मोठी आहे। पहिल्या वेळेस तर एक्सपोर्टला दिलं होतं सर, 30 रुपये किलो तीन बसले 1 किलो आतून जाईल ना, आतून होय ना दत्त हो गया पालुसकर साहेब यांचं स्वागत मी साहेबांना विनंती करतो, त्यांनी स्वागत करावं। कापसे साहेब यांचं स्वागत मी मनोज भोदे गायके यांना विनंती करतो की त्यांनी कापसे साहेबांचं स्वागत करावं। शरद पवार नमस्कार। मुळे मामा, मते नाना, अजिराजी धामणे, हरणे साहेब, कापसे साहेब, या ठिकाणी सर्वच शेतकरी बांधव, आंबा उत्पादक, मी सर्वांचं या ठिकाणी बाजार समितीच्या वतीनं स्वागत करतो। पत्रकार बंधू यांचंही विशेष या ठिकाणी या महोत्सवाला नेहमी योगदान असतं, त्यांचंही मी या ठिकाणी मनपूर्वक स्वागत करतो। खरं तर आपली 2018 पासून आंबा महोत्सवाची संकल्पना आपण या ठिकाणी चालू केली आणि यामध्ये आपला शेतीत आपले काबाड कष्ट करून पिकवलेला शेतमाल आंबा या ठिकाणी आपापला आंबा घेऊन आलेले सर्व शेतकरी आणि उपस्थित सर्व बंधू आणि भगिनींनो, आंबा महोत्सव आपण दरवर्षी करतो आणि त्याला बऱ्यापैकी लोकांचं सहकार्य मिळतं। आपल्या शहरामध्ये हापूस आंबा काही नव्याने येतो असं नाही, वर्षानुवर्ष खाजगी लोक हा व्यवसाय करत होते, आंबा आणत होते, पण मार्केट कमिटीच्या निमित्ताने या आंबा महोत्सव भरवणं आणि त्यांना डायरेक्ट शेतकऱ्यांनी आंबा आणणं ही एक प्रथा सुरू केली आणि तिला बऱ्यापैकी सहकार्य मिळतं। त्याचबरोबर या ठिकाणी आपण जे भरड धान्य म्हणतो त्याचाही मार्केट हे ते नेहमीसाठी असतं, परंतु त्या भरड धान्याचे फायदे काय आहे हे आपल्याला वर्ष दीड वर्षापासून अधिक जाणवायला लागले, कारण त्याचा खूप प्रचार झाला आहे। केंद्र सरकारने प्रचार केला, इतकंच नव्हे ते आपले बाजरीचे पदार्थ अमेरिकेच्या अध्यक्षाला खाऊ घातले आणि मला वाटतं ही पहिली वेळ असेल भारताची एका मोठ्या
देशाच्या अध्यक्षाला आपले बाजरी ज्वारीचे पदार्थ खाऊ घालणं तर आतापर्यंत कोणाला सुचलं पण नव्हतं. त्याचे फायदे आहेत, परंतु त्याचा कोणी इतिहास आपल्याला सांगितलं नाही, काही माहिती नाही. ते एक काळ असा होता की गहू हे मिळत नव्हते खायला. गहू खायला माणसं तरसत होते. त्या 38 एकर जमिनीची किंमत होती त्यावेळेस प्रशासकीय काळात प्रशासनानं काढलेली किंमत होती 26 कोटी 75 लाख. आता आपल्याला देणं होतं 17 कोटी. आमचं म्हणणं आहे की तुमचे 17 कोटी देणं होतं तर तेवढे तुम्ही जमीन घ्या, उर्वरित जमीन आम्हाला परत करा, नाही तर तुमचे पैसे घ्या, ही जमीन परत करा. हा बऱ्याच दिवसानं वाद चालू आहे. कुठल्या बँकेचं कर्ज? तो पणन मंडळाचं पणन मंडळाचं कर्ज होतं. पणन मंडळ बाजार समितीकडूनच अंश जमा करतो, त्याच्यामधून एक कर्ज दिलेलं असतं. वास्तविक आपल्या बाजार समितीचं 20 ते 25 लाख रुपये अंशदान पणन मंडळाला दरवर्षी जातं. आणि ते कर्ज होतं तर ते त्या गोष्टी ॲग्री करायला तयार नाही. त्याच्यामुळे आता आम्ही त्याबाबत न्यायालयात गेलो आणि न्यायालयात गेलं जात नाही. न्यायालयामध्ये जे काय निर्णय होईल मान्य तारीख कधी न्यायालयाची? सुट्ट्याचे सध्या. सर ते पेट्रोल पंपाचं काय कुठपर्यंत आलेलं आहे? पंपाचं आता टाक्या फिट केल्या आपण. पंपाचं काय मी अंतिम टप्प्यात आहे. पुढच्या महिन्यात पंपाचा सुद्धा शुभारंभ होईल, पेट्रोल वितरण सुरू होईल. आणि आपण पुन्हा आल्यापासून हे सगळे बंद पडलेली कामं आपण नव्यानं चालू केली. कॉम्प्लेक्सचं काम असेल, पेट्रोल पंपाचं काम असेल, बाजारपेठ पिंपरी असेल, करमाड असेल, ही सगळी कामं चालू केली. नव्यानं आता आपण पुढच्या महिन्यामध्ये एंडिंगला किंवा जून जुलैमध्ये नाडसंगीचं सुद्धा कामाचा शुभारंभ बाजार करण्याचा मानस आहे. सगळी कामं प्रगतीपथावर आहेत. ही सगळी कामं सगळे संचालक मंडळ नानाच्या मार्गदर्शनाखाली संचालक मंडळाचे सहकार्य लागू आहे. अधिकाधिक कामं करण्याचा आमचा प्रयत्न आहे. पण धन्यवाद. या ठिकाणी उपस्थित राहिले पत्रकार बंधू, सगळे प्रिंट मीडिया, इलेक्ट्रॉनिक मीडिया, सगळ्यांचं मनपूर्वक बाजार समितीच्या वतीने स्वागत करतो.